आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई 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 काय चाललंय काय तुझं? अरे म्हटलं आता जायचं तर सगळी बांधाबांध करायला घेऊया। अगं पण याच्यामुळे आणखीन संशय नाही का येणार? जाऊ दे मग, जाऊ दे, मरू दे। बरं मला एक सांग, तुला इकडे येताना कोणी बघितलं नाही ना? कोणीही बघितलेलं नाही आणि बघितलं तरी काय फरक पडतोय? काही वेळाचा तर प्रश्न आहे। लवकरच सगळे देसाई आपल्या मुठीत असणार आहेत। पण सगळी तयारी झाली ना व्यवस्थित? हो, तू तुझ्या प्लॅनला सुरुवात कर, मी तुला डायरेक्ट तिकडे भेटतो। आणि ती तिची पाना गँग, उचापत्ती, त्यांचे स्क्रू आवळायला हवेत आधी। त्यांचाही बंदोबस्त केलाय, एक पार्सल त्यांच्या घरी पोहोचेल आणि सगळ्या गोष्टी वेळेत होतील। तू फक्त तयार राहा या बंगल्याची मालकीण होण्यासाठी। आई, आपलं स्वप्न आज पूर्ण होणार आहे। अरे बाबा हो, माझ्या लेकाला वाईट वागवलं काय? आता भोगतील त्याचे परिणाम, कळेल त्यांना कोणाशी पंगा घेतलाय ते। इतके दिवस तुला नोकरासारखं वागवलं ना, आता तुलाच मालक बनताना बघावा लागेल त्यांना। येस आई, आज मला एवढा आनंद होतोय ना, इतकी वर्ष ज्या दिवसाची वाट बघत होतो ना, तो दिवस आज उगवलाय। खरे खरे, पण हे बघ आता मी निघते हं, आणि जाऊन तिकडे घरात बोलते। हं, तू तिकडचं सगळं नीट कर, जपून कर। हत्ती गेलाय शेपूट राहिलाय, आता शेपटात काही गोळ नको। आई 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 तू शिवा, तुझा गेम संपला। हे सगळं काय आहे अगं? विश्वासघात। मला कळतच नाही, या थराला जाऊ शकतात हे लोक, पण माझा विश्वासच बसत नाही अजून। अशी तरी मला वाटत होतं ना की कोणीतरी जवळच आहे, पण हे दोघं या थराला जातील असं नव्हतं वाटलं। मला ना हे सगळं एक वाईट स्वप्न आहे असं वाटतंय, की आपण डोळे उघडावे आणि आपल्याला लक्षात यावं की एक वाईट स्वप्न होतं आणि असं काहीच नव्हतं। पण दुर्दैवाने हे खरं आहे आशू, सारखी सारखी संधी देऊन पण कधीच सुधारल्या नाहीत कीर्ती आणि सुहास। ऐक ना शिवा, आईला आणि भाऊंना त्या ट्रक मध्ये जाण्यापासून वाचवलं सुहासने, आठवते तुला? ते सुद्धा खोटं होतं सगळं। खोटच असेल अरे, मला तर कळते ते समोर आल्यावर मी काय करीन। ऐक अगं, पण भाऊंना आणि आईला किती धक्का बसेल हवं, त्यांना सांगायचं का आपण? आशू घरी सांगावंच लागेल। जेव्हा पोलीस म्हटले इनफ पुरावा मिळाल्यावर आम्ही कारवाई करू शकतो, त्याआधी आपल्याला घरी सांगायला पाहिजे का? पण आशू माणूस किती स्वार्थी असतो रे। आपण जे करतोय त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या माणसांवर होतो हे त्यांना कळत नाही का? इतकं जीवावर बेतील कोणाच्या असं वागावं? अगं त्यासाठी ना माणूस असायला लागतो ना आपण। माणूस किती जर सोडली असेल तर काय करणार? आशू काय चेहरे घेऊन आले होते रे आपल्या समोर। पण तुला सांगू का, मला ना यांचं काही नवलच वाटत नाही। काय अपेक्षा काय करणार यांच्याकडनं? बघ शिवा, तू काळजीच करू नको, काही झालं ना तरी त्यांना शिक्षा मिळणारच। मग ती माझी ताई असो ती कोणी असो। आशू एक मिनिट, मला आत्ता कळतंय। काय? आशू तुला आठवतंय का की तो सुहास रॉकीच्या अंत्यसंस्काराला नव्हता रे? अर्थात किती नालायक असेल ना सुहास। तुला एक गोष्ट लक्षात येते का? तुझ्या प्रश्नाची उत्तरं इथे आहेत। तुला असं वाटत होतं ना की त्या गुन्हेगाराला सगळ्या गोष्टी आधीच कशा कळतात, आपण करतो त्या अशा कळतात। त्या पॅनल बद्दलही सुहासने आधी ऐकलं असणार आणि मग त्यांनी तुमच्या गॅरेजवर पाठवलं त्या ड्रायव्हरला। आशू अरे म्हणजे हाच आहे तो। एक्झॅक्टली। याला त्या ड्रायव्हर बद्दल पण कळलं असेल। मला येड्यात काढलं रे यांनी। किती वाईट आहेत यार ही लोक। मला आपल्याच माणसाशी असं कोण वागतं सांग मला तर ताईचं तोंडही बघवणार नाही आता। अगं शत्रू सुद्धा 4 घरं लांब वार करतो का? ही तर आपल्याच घरात। आशू मला ना इतका राग येतोय ना त्यांचा। शिवा, मला एक प्रश्न पडतोय फक्त, तुला मारायचा प्रयत्न का केला असेल त्यांनी? ते काही मला माहित नाही, पण माझी तळपायाची आग मस्तकात जाते आशू। मी समोर आल्यावर कसं मारू त्यांना हेच कळत नाही। शिवा तू शांत हो,
हे बघ, आपण ह्या गोष्टी जरी पोलिसांना सांगितल्या तरी त्या माहितीवरून ते अरेस्ट करूच शकतात त्यांना. बरोबर तर आहे, पण आशू हे बघ, आधी ना आपल्याला घरी जावं लागेल, सगळ्यांना नीट शांत करावं लागेल हे सांगून. पण त्याची तर मी कबुली घेणारच आहे, काही झालं तरी चालेल. हे फार भयानक आहे हे सगळं. पण आता मी शांत बसणार नाही. माझ्या रॉकीला जेवढा त्रास झालाय ना त्याच्या 5 पट अधिक त्रास देईन त्यांना. मरण मागितलं तर मरण पण देणार नाही आणि जगायला मागितलं तर जगू पण देणार नाही. शब्द आहे माझा. हा तर काय झालं, कामं झाली समधी? हो, काम दिव्या सगळीच करून गेली मी. हे आपलं काहीतरी टाइमपास करते. म्हणजे आज तुझ्या आनंदाला 2 कारण आहेत. 2 कारण कुठली? एक काय तर लेख काम करून गेली समज, आणि दुसरं कारण आहे सगळी कामं लवकरात लवकर झाली, वय का नाही? खरंय, दोन्ही मुलींचे संसार मार्गी लागले ना, यातच आपला आनंद आहे. काय है ग, हे समज बघ स्वामींच्या आणि पांडुरंगाच्या कृपानं झालेलं आहे. आता फक्त त्या शिवाचा शोध थांबला पाहिजे का समज कसं अगदी सुरळीत आणि आनंदी आनंद होईल. नाही, खरंच आहे, तो माणूस एकदा सापडला पाहिजे, म्हणजे शिवानी पण निश्चिंत होईल आणि तिच्या घरचे पण सगळे निश्चिंत होतील. तो कोण मेलाय ना, मुर्दा बशवीला त्याचा, तो सापडायलाच पाहिजे. मी काय म्हणते, एकदा का तो माणूस सापडला, हे सगळं कोडं सुटलं की आपण दोन्ही जावयांना घरी बोलवूया आणि छान मानपान करूया त्यांचा. काय होय, ते तर करायचंच आहे. आणि त्या दोन्ही जावयासनी मला एक सांगायचंय, आता लय झालं समज तुमचं, आता जरा विचार करा आणि कामाला लागा लवकर. म्हणजे काय, नातवंड पंतवंड काहीतरी आम्हाला खेळवायला मांडीवर मिळू देत की. हे एकदा झालं का मग म्या डोळे मिटायला मोकळे. आई, बरं हे ना तुम्ही दोन्ही जावयांना सांगा, लेकींना सांगून काही अर्थ नाहीये. नाहीच आहे, कारण त्या तुझ्या वळणावर गेल्या, त्याच्यामुळे त्या काय ऐकायच्या नाही. जावयानाच सांगणार, म्हणजे जावईच विचार करणार याच्यावर. आई, पण हे जे सुखाचे दिवस का काय म्हणतात ना, ते हेच आहेत का आपले? होय, तुझी दृष्ट लागल, पायाला बघ काळ लागले तुझ्या. अहो, बघ की पायाला काळा, असं बघायचं. असं म्हण आहे. काय रे बाबा, बघ कोण आहे ते. बघते. हा, चंदन शृंगारपूर इथेच राहतो का? हो, काय झालं? पार्सल आलं त्यांचं. नाही नाही, तो आला की त्यालाच द्या ना तुम्ही, तो आता इथे नाहीये. हो, पण हे अर्जंट होतं, ते लागतील. काय रे बाबा, चंदन शृंगारपुराचं पार्सल. हा मग त्यो इथं नाहीये, गॅरेज वर आहे. जा. हे बघा, माझ्याकडे वेळ नाहीये, तुम्ही त्यांना घरी बोलून घ्या प्लीज. हे घ्या. अरे ये नाही कशाला, तिथं कैलास गॅरेज विचार आणि दे तिथं. अहो, गेला तो. ऐकत नाही, गेला निघून. माजोरडा मेला. काही पोरं माजोरडेपणा करत्यात.